संध्याकाळी आता किती लवकर होतं 7 ते 9 का? ठीक आहे मग बरोबर 7 वाजता ओके नको मग 3 वाजता मॅडमचा फोन झाला चालेल होय होय एक काम करा की 25 फेब्रुवारीला नमस्कार बोलतात ते सगळं सुरुवात असते 25 फेब्रुवारी 2026ला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची अंगावरची असलेली मरगळ झटकून पुन्हा एकदा माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदादा कांबळे आणि सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून मी संजय गाडे माझ्या नेतृत्वाखाली युवक जिल्हाध्यक्ष विशालभाऊ कांबळे यांनी कराडमध्ये सहज चक्कर मारली आणि बेकायदेशीर उत्खनन निदर्शनास आलं याची कल्पना कराड तहसीलदार कल्पना ढवळे मॅडमला द्यावा आणि शासनाचा महसूल वाढावा या उदात्त हेतून विशालभाऊ कांबळेंनी तहसीलदार कल्पना ढवळे मॅडमला फोन केला आणि या सगळ्या गोष्टीची कल्पना दिली. मात्र ढवळे मॅडमच्या बोलण्यातून थोडा वेगळेपणा जाणवला आणि याची गंभीर दखल घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्ह्याचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष माननीय विशालभाऊ कांबळे यांनी 26 तारखेला तहसीलदार कार्यालय कराडमध्ये तहसीलदारांच्या विरोधात पत्रव्यवहार करून आज होळीच्या दिवशी बोंबाबोंब आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बोंबाबोंब आंदोलन करण्याचा निर्णय एवढ्यासाठी घेतला की आज शिमगा आहे, आज होळी पेटवली जाते आणि ह्या होळीमध्ये जुनं जे काय नाशिवंत आहे, वाईट विचार, वाईट संगत, वाईट आदत, वाईट आजार हे सगळे जळून जाऊन आणि नवीन ऊर्जा घेऊन पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण व्हावं म्हणून होळीचं दहन केलं जातं, शिमगा केला जातो. 12 महिने आम्ही सगळे सण साजरे करतो. मात्र शेवटच्या महिन्यातला आमचा सण जो असतो हे बोंब मारूनच साजरा करायचा असतो आणि या कराडमधल्या तहसील कार्यालयातल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात बोंब ठोकून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. मात्र या गोष्टीची गंभीर दखल प्रत्यक्षात तहसीलदार कल्पनाताई ढवळे मॅडमनी घेतली आणि आमचे चळवळीतले जवळचे सहकारी मित्र भीमशक्तीचे आनंदराव लाभे यांच्याशी मॅडमनी संपर्क साधला आणि गाडे साहेबांचा पर्यायानं विशालभाऊ कांबळेचा जर काही गैरसमज झाला असेल तर आपण तो एकत्र बसून चर्चांती सोडवू हा त्यांनी निरोप त्यांच्याकडे पाठवल्यामुळं गेल्या 2 दिवसापासून आनंदराव लाभे साहेब हे माझ्या संपर्कामध्ये चळवळीतला कार्यकर्ता आहे. चळवळ जिवंत राहिली पाहिजे, आक्रमकता तितकीच टिकली पाहिजे एवढंच हेतून कराड तालुक्यामध्ये बहुतांश लाभेसाहेब तुम्हाला वाईट वाटेल कराडमधून मी लोकसभा लढवलेली आहे. लोकसभेला कराडमधून मला जवळपास 14,000चं मतदान झालेलं आहे. इथं अतुलबाबा भोसले, पृथ्वीराज चव्हाण बाबा या दोघांच्या विरोधात मी विधानसभा लढवलेली आहे. कराड तालुका हा भरभरून प्रेम करणार आहे. मात्र या कराड तालुक्यातलं पुन्हा एकदा अधोरेखित करतो, इथली महारं बौद्ध झालेली नाही, काही महारच राहिलेली आहे. त्यामुळे इकडं चळवळीच्या अधोगती चाललेली ही निदर्शनं शिकली. इथं चळवळ जर वृद्धिगत करायची असेल तर आनंदराव लाभे नावाच्या आक्रमक नेतृत्वाबरोबर किमान चर्चा तरी करावी ह्या हेतून आज चर्चा केली आणि लाभे साहेबांचंही म्हणणं झालं की मॅडमचा काय गैरसमज झाला असेल, गैरसमज वाक्याच्या पुढचं गैर काढलं तर फक्त समज राहतो, तो समज तुमचा झालेला आहे, आपण चर्चा करू, आंदोलन करू नका म्हणून लाभे साहेबांनी मॅडम बरोबर सकारात्मक चर्चा घडवून आणली. मॅडमनी ते कबूल केलं की जाणत्या अजाणतेपणे तोंडातून शब्द गेला असेल, मात्र विशालभाऊ कांबळेंचं मन दुखवण्याचा
किंवा रिपब्लिकन पार्टी त्याला कमी लेखण्याचा माझा कुठलाही उद्देश किंवा हेतू नव्हता. कराड तालुक्यात जेही काय बेकायदेशीर असेल, खडी क्रशर, खडीचे प्लांट आहेत, आरेमडीचे प्लांट आहेत, वीटभट्ट्या आहेत, वाळू तस्करी आहे, जे 2 नंबरचे धंदे महसूल विभागाच्या अखत्यारीत येतात त्या सगळ्या धंद्यांवरती करडी नजर ठेवून प्रत्येकांवरती दंडात्मक कारवाई करून शासनाचा कोट्यवधी रुपयाचा महसूल कसा वाढवता येईल याचा कसोशीने प्रयत्न करू. हा शब्द कराडच्या तहसीलदार ढवळे मॅडमने आम्हाला दिल्यामुळं आज रोजीचं कराड तहसील कार्यालयाच्या विरोधातलं असणारं आमचं शिमगा आंदोलन आम्ही तात्पुरतं स्थगित करतोय. आम्ही पूर्ण तयारी आलेलो आहे. संघर्ष के आदी है हम, आंबेडकरवादी है हम. आम्हाला कुठल्या गोष्टीची पर्वा नसते. अधिकारी आम्हाला सहकार्य करत असेल तर आम्ही प्रेमापोटी त्या अधिकाऱ्याच्या सगळ्या गोष्टी सहन करतो. पण जेव्हा अधिकारी आम्हाला इतर संघटनेसारखं चिरीमिरी जर तोडत असेल तर अधिकाऱ्याबरोबर सुद्धा त्या पद्धतीनं चालण्याची धमक रिपब्लिकन पार्टी बेंचट होती. नादेसाहेब आज खळखट्याक करायचं ह्या हेतूनच RPIची टीम करण्यामध्ये उतरली. मात्र आपल्यासोबत झालेल्या चर्चेच्या अंती आणि तहसीलदार मॅडमने दिलेला शब्द विशाल भाऊंना मी आज आदेश देतोय. युवक जिल्हाध्यक्ष म्हणून 1 महिन्यात तुम्ही कराड तालुक्यामध्ये लक्ष केंद्रित करायचं. या ठिकाणच्या बेकायदेशीर वीटभट्ट्या येतात, बेकायदेशीर दारू धंदे येतं, बेकायदेशीर वाळू ठेके येतं, खडी क्रशर येतं, खडीचे प्लांट येतं, RMD प्लांट येतं. अधिकृत किती, अनधिकृत किती याची डिटेल्स माहिती घ्यायची. कारण या कराड शहरानं, कराड तालुक्यानं लोकसभेला 14,000 मतदान देऊन त्या 14,000 लोकांनी आपल्यावर जो विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला तडा द्यायचा नाही. ही जबाबदारी तुमच्या आमच्या आहे. प्रशासनाला हाताशी धरून, तहसीलदार मॅडमला इथल्या कार्यालय हाताशी धरून कराड तालुक्यातले 2 नंबरचे जेवढे धंदे आहेत 2 नंबर धंदावाल्यांनी मस्तीत आणि माझात राहायचं नाही. RPIनं सुरुवात केलेली आहे. तुमचं कायदेशीर असेल, माझा कुठलाही कार्यकर्ता त्रास देणार नाही. तुम्ही आमदार खासदाराच्या नावाखाली, मंत्र्या संत्र्याच्या नावाखाली जर बेदखलपणे बेकायदेशीर कुठली कामं करत असाल तर रस्त्यावरचे आमदार पण आम्हीच आहे, रस्त्यावरचे खासदार बी आम्हीच आहे. पोलीस चौकी आणि कोर्ट आमच्या 5वीला पुजलेला आहे. त्यामुळे 2 नंबरवाल्याने बी जरा कान उभे करून ऐकायचं आहे. जर बेकायदेशीर धंदा करत असाल थांबवा, कायदेशीर असेल कायद्याच्या चाकरीत राहून काम करा. अन्यथा नादेसाहेब आज तुमचं ऐकलंय, पुढच्या वेळेला तुमचं ऐकणार नाही. कारण चळवळीत समन्वय साधून काम करायचं असतं म्हणून आज आपल्याला समन्वय साधायचा आहे. या ठिकाणी आंदोलनाच्या निमित्तानं उपस्थित झालेले आणि ज्यांनी आंदोलन छेडलं ते युवक जिल्हाध्यक्ष विशालभाऊ कांबळे, जिल्ह्याचे प्रमुख महासचिव शिवाजी मोरे, जिल्हा उपाध्यक्ष आमचे दीपक बापू जाधव, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रेखा सक्ते, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा रोहिणी माने, त्यासोबतच आमच्या असलेल्या वहिनी सरकार, चंदा कांबळे आहे, कोरेगावचे पैलवान आमचे प्रशांत उबाळे उपस्थित झालेत, आमचे खरात साहेब उपस्थित झालेत, सगळे पदाधिकारी, मराठा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष आमचे गणिबाई आहेत. सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून विशेष म्हणजे विद्यार्थी आघाडीचे सातारा जिल्हाध्यक्ष आणि रिपब्लिकन योद्धा यूट्यूब चॅनलचे पत्रकार आशुतोष वाघमोडे हेही उपस्थित झाले. आज रोजी सणासुदाचा दिवस. हिंदू धर्माप्रमाणे हा सण अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. याला कुठेतरी गालबोट लागलं जाऊ नाही आणि तहसीलदार मॅडमनी घेतलेली समन्वयाची भूमिका लक्षात घेऊन आज रोजीचं शिमगा आंदोलन तात्पुरतं स्थगित करत असल्याचं घोषित करतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय.